कभी दरवाजे पे थप से गिर के सुबह की खामोशी तोड़ता है, तो कभी गर्मा गर्म चपातियों के नीचे बिछा रहता है। कभी थकान में पंखा बन जाता है और कभी रद्दी के भाव में तौला जाता है। हर कोने में है ये हर रोज़ का हिस्सा। पर सोचा है कभी, जिस चीज़ का इस्तेमाल हर काम के लिए करते हो, उसके पीछे किसकी मेहनत, किसकी आवाज़ छुपी है? माझे नाव लक्ष्मण हिरालाल कदम। मी जेव्हा विद्यार्थी होतो त्यावेळेला BA ला असताना आणीबाणी लागली. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, त्यांनी देशामध्ये आणीबाणी लावली. आणीबाणी याचा अर्थ वृत्तपत्रावर बंदी, भाषणावर बंदी, विचार मांडायला बंदी, सरकारच्या विरोधात बोलायचं नाही, लोकांना तुरुंगात ठेवलेलं होतं घरातून उचलून, गुन्हे नसताना दुकानातून उचलून घरातून. ह्या सगळ्या गोष्टीची चीड ही आम्हाला आली की गुन्हा नसताना, कारण नसताना लोकांना तुरुंगात टाकलं जात आहे, विचारांवर बंधनं आणली जात आहे, सभा घ्यायला बंदी आहे, लिहिण्यासाठी बंदी आहे. आणि म्हणून आम्ही सत्याग्रह केला. 6 जानेवारी 1976 मंगळवारी बाजारच्या दिवशी शहाद्याच्या गावात आम्ही 5 मित्रांनी एकत्र येऊन भारत माता की जय, जयप्रकाश नारायण जिंदाबाद, आणीबाणी रद्द करा, अटक केलेल्यांना सुटका करा, या घोषणा देत आणि ठिकठिकाणी थांबून लोकांना आम्ही जागरण करत होतो की जागो, देश का ये सब हुकुमशाही नष्ट करो. आता हे कळल्याबरोबर पोलीस स्टेशनवरून धडाधड पोलीस आल्या. त्यांनी आम्हाला रोखलं मध्ये आणि कंठी धरून गाडीत टाकले आणि जेलमध्ये घेऊन गेले. आता एवढ्या गुन्ह्याच्या, आता हा तर गुन्हा होऊ शकत नाही, मात्र त्यावेळेला तो गुन्हा मानला जात होता. आम्हाला कोर्टात नेलं. कोर्टाने जामीन दिला नाही. शहादा कोर्टाने जामीन दिला नाही, धुळ्या डिस्ट्रिक्ट कोर्टाने जामीन दिला नाही, हायकोर्ट मुंबईने जामीन दिला नाही. आणि 12.5 महिने आम्ही अंडर ट्रायल होतो. आणि नंतर ती केस चालल्यावर आम्ही निर्दोष सुटणारे असताना कोर्टाने निर्दोष सोडलं नाही. आम्हाला 1 वर्षाची शिक्षा दिली आणि 200 रुपये दंडाची शिक्षा दिली. पिशवी गळ्यात टांगायची घेऊन खेड्याखेड्यात फिरायचो. नंतर एक वेळा शिवजयंतीचे 350 वर्ष पूर्ण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांची 350. तर आम्हाला पत्रकं दिली होती वाटायला की पत्रकं वाटा लोकांच्या घरोघर जाऊन. तर जेव्हा मी ती पत्रकं वाटायला गेलो तर नदीच्या किनाऱ्याला असे लोक थांबलेले असतात, मुक्काम करतात नदीच्या काठावर. त्यांना मी ती पत्रकं द्यायला लागलो. तर ते काय म्हणतात मला, कोणसा चुनाव आया. आता त्यांना काही माहिती नाही. हे एक उदाहरण नाही आहे, हे घरोघराचे आणि गावागावाच्या गल्लीतलं आहे. तर हे केव्हा संपलं पाहिजे, केव्हा नष्ट झालं पाहिजे, हे सुशिक्षित केव्हा होते. ही एक उर्मी जेव्हा माणसाला तयार होते, ती प्रेरणा तयार होते. मग हे प्रेरणा तयार होऊन माणूस घडतो, कार्यकर्ता बनतो. विचार येतात, विचाराला प्रभावित करण्यासाठी हे करतो. मग विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे, लोकांना जागृत करायचे, याच्यासाठी वृत्तपत्र एक साधन आहे, एक पर्याय आहे, एक मार्ग आहे. मग त्या वृत्तपत्रातून आपल्याला अग्रलेखातून विचार मांडता येतात, बातम्या देता येतात, लोकांपर्यंत पोचता येतं. रोज पोचत नाही, पण पेपर रोज घरोघर पोचतो. ह्या पेपर जागृतीचं आणि लोकांना संज्ञान करायचं एक काम करते, बातम्या पोचवून. पारतंत्र्यामध्ये ब्रिटिशांच्या वेळेला या वृत्तपत्राचं फार महत्व आहे. वृत्तपत्रावर देश जागवला गेला. ही एक मोठी अचाट शक्ती आहे. सरकार देखील पडू शकतं आणि सरकार बनू शकतं, इतकी ताकद या वृत्तपत्रामध्ये आहे. शासन को हिला सकते हैं, शासन को बना सकते हैं, शासन को ला सकते हैं. आणि माझे वृत्तपत्र पण 1988च्या जवळपास मी काढलं. आता रोजच्या रोज छापणं आपल्या कपॅसिटीच्या बाहेर आहे, तेवढे आपण मोठे नाहीत, म्हणून साप्ताहिक केलं. 4 पानं सहज लिहिता येतात आणि देता येतात लोकांना, आणि यंत्रणाही मग त्या पद्धतीने राबवता येते. या वृत्तपत्र काढताना माझ्याकडे छापखाना नव्हता. कर्ज काढून मी छापखाना उभा केला. छापखान्यातलं मला नॉलेज नाही. तेव्हा जुना छापखाना होता, त्याचे ठिगळे आणायचे
असे हे आता मॉडर्न छापखाना नाही, बटन दाबलं की सरसर सरसर होतं. त्यावेळेला फार कष्ट. पेपर धुळ्यावर मागवायचो. 2 महिने 1 महिना पुरेल असा पेपरचे स्टोरेज. मग कटिंग मशीनमध्ये ती साईज कापायची. 2 कर्मचारी माझे ते बातम्या, इकडची बातमी तिकडची बातमी, अयोग्य शब्द काढायचे, योग्य बातमीला रूप द्यायचे, हेडिंग द्यायची, अशी सगळी यंत्रणा मी करायचो. आणि ते छापलं गेलं. माझ्या पेपरचं नाव होतं साप्ताहिक शहादा वार्ता. साप्ताहिक शहादा वार्ताच्या मालक इमेज, छापखाना माझ्या असल्यामुळे प्रकाशक इमेज, लिहायचो मी म्हणून संपादक इमेज, तर मालक मुद्रक संपादक लक्ष्मण कदम असा माझा एक साप्ताहिक मी काढला. आणि जाहिरातीतून काही पैसे गोळा करायचे, वर्गणीतून पैसे गोळा करायचे, लोकांना विचार पोचवायचे, लोकांना बातम्या पोचवायच्या. इथं हे घडलं, तिथं हे घडलं, याच्यावर हा खटला भरला, हा निर्णय सुटला, याला ही सजा, जे काही असेल वृत्तपत्राची, हे सगळं मी वृत्तपत्र जवळपास 10 ते 11 वर्ष चालवलं. आणि भ्रष्टाचाराची पुष्कळ प्रकरणं या वृत्तपत्राच्या मार्फत मी उजागर केली. हे रेशन मिळत नाही, ते कुठे जातो 2 नंबरमध्ये, हा रोड कच्चा आहे पक्का आहे, त्या म्हणून काही लोक वृत्तपत्राचा आधार ब्लॅकमेलिंगसाठी सुद्धा करतात. त्याचे रोडचे प्रकरण काढतील, मग पैसे मिळाले की बंद करतील, रेशनचे प्रकरण काढतील, पैसे मिळाले की बंद करतील. असाही प्रकार काही तथाकथित पत्रकार करतात. पण तुम्ही माझ्या जीवनात स्वाभिमानाने सांगू इच्छितो की मी कोणाकडेही आयुष्यात ब्लॅकमेलिंग केली नाही. बातमी छापायची तर ती छापायची म्हणजे छापायची, ती तडजोड नाही. अशा पद्धतीने आपली एक पत्रकारितेकडे लोक बघत होते, विश्वास ठेवत होते. त्यांना आवडत होतं की कदम भाऊचा पेपर केव्हा येईल वाचायला, केव्हा येईल वाचायला. त्यांना माझ्या पेपरमधली भाषा, त्याचे अर्थ, त्याचं संशोधन त्यांना फार आवडत होतं. आणि म्हणून माझे 1,500 वार्षिक वर्गणीदार व्हायचे. म्हणजे एका आठवड्यात 1,500 पेपर छापायचे. लोकांना त्याची जाणीव नसते. तो पेपर घेतो, वाचतो आणि लगेच रद्दीत फेकून देतो किंवा त्याच्या क्रियाप्रमाणे तो पेपर फार इफेक्टिव्ह असतो. त्याला निर्माण करण्यासाठी किती यंत्रणा लागते, किती कष्ट घ्यावे लागतात, रात्रंदिवस. याला काही रविवारची सुट्टी नाही, याला झोपण्याची सुट्टी नाही, याला जागायची सुट्टी नाही. काम पूर्ण कसं होईल आणि पूर्ण झालं की पुन्हा दुसऱ्या. आता माझ्या साप्ताहिक होतं मग मला थोडा आराम होता, पण दैनिकवाल्याला तर बिलकुल आराम नाही. अशा या सगळ्यांचं संयोजन नियोजन करून तो पेपर देणं म्हणजे एकाच माणसाच्या हे काम नाही. इतक्या असंख्य टीमला बरोबर हलवणं, त्यांच्याकडनं काम करून घेणं, त्यांच्या सगळ्या समस्यांना सोडवणं, तेव्हा हा पेपर लोकांच्या हातात पडतो. मी या कामामध्ये माझ्या पत्नीला देखील सामावून घेतलं. तिने देखील या वृत्तपत्र क्षेत्रामध्ये मला खूप सहकार्याने मदत केलेली आहे. या सगळ्या कामामध्ये आता या नमस्कार. मी त्या काळात कामाला माणसं भेटत नव्हते ना, प्रिंटिंग प्रेसमध्ये कंपोज करायला. त्यावेळेला मलाही यांनी शिकायला लावलं. ते शिकून घे बुवा, आपल्याला माणसं भेटत नाही तर तू पण शिकून घे. मग मी ते शिकले आणि मदत करायची कंपोज करण्यासाठी. एक एक अक्षर जोडून ते सगळं पाठ करावं लागतं. ते कंपोजचे आकडे असतात अबकडं प्रत्येक खात्यामध्ये, ते एक एक आणून ते पूर्ण तयार करावं लागायचं लिहिलेलं. मग तुमच्याकडे आता कॉपी आहे पेपरची कोणती? आता पेपरची कॉपी माझ्याकडे नाही आहे. त्याला 2 कारणं आहेत. एक तर फार वर्ष झाली पेपर बंद व्हायला, 25-30 वर्ष झाली. आणि एवढ्या वर्षामध्ये त्या निर्जीव होऊन जातो कागद. त्याला कुठेतरी उधी वगैरे लागून जाते किंवा घर बदलण्यामध्ये, हे घर बदल ते घर बदल, याच्यामध्ये आता माझ्या तर त्या वृत्तपत्राचे त्यावेळेला मी गठ्ठे करायचो 5-5 संग्राह्य, ते सगळे आता नष्ट झालेले आहेत. मग माझी आता कॉपी नाही राहिली आहे 25 वर्षापासून बंद असल्यामुळे.